जाहीर तर कोणाला करायचं
सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थोडासा उशीर झाला आहे पण आपण आता सुरुवात करूया. ते सगळेजण जमलात, अत्यंत आनंद आहे सगळ्या आम्हाला परिवाराला. आता आपण औक्षणाला सुरुवात करूया. पहिले मग एक छोटंसं प्रेझेंटेशन असेल आईच्या जर्नीबद्दल वगैरे, स्टोरीबद्दल, आणि मग कोणाला मनोगत काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर जरूर या पुढे जवळच्यांचं. तर आपण मग ते परफॉर्म करूया आणि त्याच्यानंतर जेवण सुरुवात करूया. असा साधारण एक आराखडा आहे. ओके.
आईच्या आठवणींबद्दल तर त्यांचं ते मनोगत व्यक्त करणार आहे तिथे. आणि कोणाला जर का मनोगत व्यक्त करायचं असेल तर यांचं झाल्यानंतर एक स्लाइड शो तयार केलेला आहे थोडासा. तो झाल्यानंतर आपण बाकीचे कोणाला असेल तर त्यांनी मला सांगा, आपण अरेंजमेंट करू तशी. इथे जमलेले सगळे आप्तस्वकीय सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज कुमुदताईंच्या म्हणजे तुमच्या स्मिता जोशींचा 75वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी थोडंसं माझ्या आठवणी लिहिलेल्या आहेत, पण काही वेळेला आवाज माझा कापतो, त्याच्यामुळे मी असिस्टंट पण घेतलेला आहे. मी जयश्री पुरंदरे त्यांची बहिणी. सगळ्यात प्रथम कुमुदताईंना 75च्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नात्याने माझ्या नणंदबाई असला तरी ऋणानुबंध हे ताई नात्यातलेच आहेत. 25 वर्षानंतरचे तुमचे सांसारिक आयुष्य हे सगळ्या अर्थाने सुखसमृद्धीचे झाले. सचिन शार्दूल सारखी सर्वार्थाने जपणारी मुलं, स्वप्नाली श्वेतासारख्या सुनाकम मुली तुम्हाला लाभल्या. आजीसाठी दुधावरची साय असलेली नातवंड, या सगळ्यामुळे तुम्ही अधिकच श्रीमंत समृद्ध झाला. यामुळे घराचं आनंदी गोकुळात परिवर्तन झालं. यात अर्थातच तुमच्या कष्टांचा खूप मोठा वाटा आहे. ह्याच कष्टाने, आपुलकीने आणि प्रेमाने, तर कधी थोड्या कडक शिस्तीने तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. सासरच्या माणसांसाठीही तुम्ही हीच त्रिसूत्री तशीच राबवली. त्यामुळे त्या साऱ्यांनाही तुमच्याबद्दल तीच आपुलकी, तेच प्रेम कायम आहे. माहेरी दोन्ही भावांशी तुमचं नातं हे थोरल्या बंधूपेक्षा वडिलकीच्या नात्याने भरलेलं राहिलं. धाकट्याशी मात्र थोडं अवखळ, लटक्या रुसव्या फुगव्याचं हे नातं कायम राहिलं. तिघांचीही मनं ह्याच प्रेमाने जपली. या सगळ्याला शामरावनीही तशीच साथ दिली. आजचा हा सोहळा पाहण्यासाठी ते अवश्य असायला हवे होते. त्यांची उणीव, कमतरता आपल्याला सर्वांना जाणवत राहणारी आहे. सोसायटीतही तुम्ही सगळ्यांच्या मैत्रीण झालात. सोसायटीच्या हास्य क्लबच्या सगळ्या कार्यक्रमात पुढाकार घेऊन सगळ्यांना मदतीचा हात देऊन आपलंसं केलं. सुनांच्या आई वडिलांनाही व्याही न मानता आपल्या घरातील एका सदस्याचा मान दिला. ह्याच जमापुंजीद्वारे तुम्ही वयाचे शतक सहजी व लीलया पार कराल. आम्हा सगळ्यांतर्फे तुम्हाला अमृत महोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा. तुमची स्वच्छता, टापटी आणि प्रत्येक गोष्टीतला नीटनेटकेपणा हा वारसा तुम्हाला तुमच्या आईकडून मिळाला. तुम्ही तो वारसा कायम टिकवला आणि मुलांमध्येही रुजवला. तुमचा हा गुण वाखाणण्यासारखा आहे. चविष्ट स्वयंपाक बनवण्यात तर तुमचा हातखंडाच. बरोबर पुरेल परंतु उरणारही नाही याचा अचूक अंदाज तुम्ही बरोबर करू शकता. हे सारं तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. मला एक गोष्ट आता नमूद करावीशी वाटते की तुमचा अमृत महोत्सव आपल्या राष्ट्राच्या अमृत काळातच साजरा होतोय. हा एक सुवर्ण क्षणच म्हटला पाहिजे. जीवेत शरदः शतम ह्याच आमच्या परत एकदा शुभेच्छा. तुमची परदेशवारी ही सुखाची होईल यात अजिबातच शंका नाही. तुम्ही देशाचा, नवीन वातावरणाचा पुरेपूर आनंद घ्याल. अर्थात हा काही तुमचा पहिलाच परदेश प्रवास नाहीये, तरीही सुखास्ते पंथानः. मस्त मजा करा. आपण सारे सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात परत भेटूयातच, की जो सोहळा 80+ मध्ये करतात. या सगळ्यांसाठी ती एक
आनंदाची पर्वणी असेल. खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छांसह तुम्हाला आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य लाभो आणि निरामय आरोग्यासाठी देवाचा आशीर्वाद सदा सर्व काळ तुमच्या पाठीशी राहो. सुखात आनंदात राहा. ही सदिच्छा. धन्यवाद. आपल्या मेमरीचा वगैरे तर तो मी आता प्ले करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे सिनियर सिटीजन क्लब, हास्य क्लब आणि नरेशनमध्ये ज्यांना कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते आपण नंतर स्लाईड्सवर नंतर इमिडिएटली करूया. घरामध्ये आमच्या सेकंड जनरेशनमध्ये बरेच काही टॅलेंटेड परफॉर्मिंग आर्टिस्ट आहेत. तर त्यांचाही इथे कार्यक्रम आमचा करायचा विचार आहे. तर त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल ही इच्छा 2 मिनिटात सुरू करतो. आईचा जन्म ॲक्च्युली 17 जानेवारी 1948चा आहे. बऱ्याच लोकांना साधारणतः माहीत असेलच ऑफकोर्स. आणि जानेवारीमध्ये पण घरच्या घरी सेलिब्रेट केला होता. अजून 75 वर्ष चालू आहे, त्यामुळे वर्षभर सेलिब्रेशन आपण करू शकतो. बऱ्याच लोकांना कदाचित कल्पना असेल की सागर जिल्ह्यामध्ये दमोह मध्य प्रदेशमध्ये ॲक्च्युली आईचा जन्म झाला. कदाचित त्याला पेपरमध्ये आलंही होतं. काही काही माहिती मिळाली त्यावेळेला मला, म्हणून मी याला फोटो आईचा नाही आहे परंतु काहीतरी कोणीतरी छापला असेल. त्या जर्नलिस्ट काय करतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यामुळे ते असं एक चित्र मिळालं आणि आनंदाचा एक मोठा क्षण होता. 2 भाऊ, मोठे भाऊ आहेत आणि त्याच्यानंतर आई आणि त्याच्यानंतर अजून एक धाकटा भाऊ आजी पुरंदर. ही फॅमिली आजीशी आमचा संबंध येऊ शकला नाही कारण आमच्या लहानपणीच आजी गेली. परंतु त्यांच्या बऱ्याचशा हालाखीच्या परिस्थितीमधून त्यांनी चांगल्या प्रकारे प्रोग्रेस केला. मध्य प्रदेशमधून पुण्याला शिफ्ट झाले, त्यामुळे आमचं साधारणतः माहेर म्हटलं तर आम्ही पुणेच म्हणतो. कॉलेजपर्यंत बऱ्याच घरची कामं आणि फॅमिली सांभाळून सगळ्यांनी मिळूनच काय काय कामं केली. MSc जॉग्रफी आई केलेलं आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, पुणे युनिव्हर्सिटीमधनं केलेलं आहे. त्याच्यानंतर लग्नही त्या सुमारासच झालेलं 73 साली. पण बाबांचं साधारणतः मुंबईला जॉब असल्यामुळे आणि मग एक प्रॉब्ली त्यांची इच्छा अशी होती की त्यांनीच मेहनत करून बायकोनी नोकरी करू नये म्हणून त्यांनी कधी नोकरीचा प्रयत्न केला नाही त्यावेळेला. परंतु परिस्थिती पण अशी होती की त्याला घर बोलणं आणि जबाबदाऱ्या पण भरपूर होत्या. त्याच दिवशी आमची आत्या इंदू आत्या त्यांचं पण लग्न त्या एकाच मांडवात झालेलं आहे. जोशी कुटुंबियांकडे आम्ही बाबांचे 4 भाऊ म्हणजे टोटल 5 भाऊ आणि 5 बहिणी असा आमचा मोठा परिवार. मोहोज देवडे गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि आता बरेचसे सगळे आत्या काका आणि आमच्या जनरेशनमध्ये लोक आता पुणे आणि नगर आणि मुंबई याच्यामध्ये सगळे आता स्थायिक आहेत. ही साधारणतः प्रचंड मोठी फॅमिली. त्यावेळेला एकच फोटो अवेलेबल होता. त्यावेळेला माझा जन्म झाला होता, त्यामुळे फोटोग्राफीला सुरुवात केली नव्हती. परंतु जे मिळालं त्याच्यातनं काहीतरी थोडंफार म्हणलं आपण प्रेझेंट करूया. तर कुमुद पुरंदरे हे आईचं ओरिजिनल नाव आणि आता बहुतेक सगळ्यांना स्मिता जोशी एवढंच माहीत असेल. घरच्यांना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नसेल. ते हे नाव चेंज करण्याच्या विधीच्या वेळेचा तो फोटो आहे. नंतर मग ठाणा ईस्टमध्ये आम्ही कामधेनू म्हणून आमचं एक भाड्याचं घर होतं. त्या घरामध्ये मग उद्यापन वगैरे काय काही आमचे प्रोग्राम व्हायचे. आत्यांची आमची लग्न तिथे झाली, काकांचं एक तिथे लग्न आले. माझ्या आत्ते बहिणींची वगैरे बाळणपण पण आमची त्या छोट्या जागेतच झालेली. त्यामुळे तिथे बराचसा संसार टुकीनी करायचा असं म्हणतात तसं आम्ही लहानपणापासून जागा बघितलं. प्रत्येक गोष्टीला एक जागा फिट असायची घरामध्ये. तो फोटो जो बघताय तो माझा आहे आणि हा इथे शार्दूल आहे. साधारण 3 वर्षाच्या अंतरामध्ये आणि पौर्णिमा अमावस्याच्या विरोधाभासात आमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे कदाचित कपड्यांवर तुम्हाला जाणवलं असेलच की फॉर्मल आणि ट्रेडिशनल मध्ये तो फरक आमचा लहानपणापासून झाला.
परंतु भांडणं नाही, हा एक कविता भाव. आता त्या घरामध्ये ज्यांनी ते घर बघितलं असेल कदाचित, तर त्या घरामध्ये भरपूर सोहळे असे अरेंज केलेले होते. त्यामुळे मुंबईला काइंड ऑफ हेडक्वार्टर घर असल्यामुळे जवळजवळ 350 स्क्वेअर फूटच्या वन रूम किचनमध्ये लग्न, मुंजी, बाळणपणं हे सगळे इव्हेंट्स इथे झालेले होते. शेजार पाजारी चांगला मदतीचा होता, त्यामुळे घर भरलेलं असायचं नेहमी. आणि अगदी गॅलरीमध्ये किंवा गॅलरीच्या दरवाजामध्ये सुद्धा एक गादी टाकून त्यावेळेला पाहुण्यांना झोपायची सोय केलेली होती. हे असेच काही कॅन्टीन मुवमेंट घरामध्ये त्यावेळेला बाबा 80 साली आम्ही येऊन काही गोष्टी घेऊन आले होते म्हणून हाऊस मौज म्हणून थोडेसे फोटो असेच काढले गेले त्यावेळेला. हे पण साधारणतः कॅमेरा रोल संपवायचा आहे आणि 2-4 राहिलेले आहेत. त्यावेळेला मग घरी काहीतरी पोज करून कॅन्डिड फोटोग्राफ म्हणून असे काही त्यावेळेला सुचले ते काढले. आई फिट आहे हे साधारणतः सगळ्यांना माहितीच आहे. त्याची सुरुवात त्याच वेळेला झाली होती बहुतेक, कारण आम्ही घरच्या घरी सगळेच ऑलिम्पिक इव्हेंट करायचो. त्याच्यामध्ये स्किपिंग रोप पण होतच. तिथे मी करतो तो थोडासा अभ्यास वगैरे करत होतो फोटोवरचा, कारण आधी शार्दुलीला तसं दाखवत होतं. हे आपले वाढता थोडे असेच संपवता रोल संपवता काढलेले काही फोटोग्राफ्स आहेत. मुलं जशी पटापट मोठी होतात तसे आम्ही पण झालोच आणि लग्न सोहळे वगैरे सगळे झाले. त्यातून तिथपर्यंत प्रवास जरा पटापट आला आणि 2000 आणि 2003 2008 आणि 2008 साली लग्न झालेले दोघांची. आणि नातवांबरोबर भरपूर वेळ आई आणि बाबांचा असायचा, त्यामुळे त्यांना आजीचा नेहमी लढा लागला. समर, स्वरा, वरद तिघांच्याही लहानपणापासून त्यांना आजीची सवय असायची, आवड असायची आणि आजीलाही सगळ्यांना करायला आवडायचंच. रमायचीच, त्यामुळे जिथे कुठे असतील तिकडे साधारणतः सगळ्यांच्या बरोबरीच एन्जॉयमेंट करायची. बाबांबरोबर आमचा संवाद खूप कमी व्हायचा. त्यांचा शेड्यूल बिझी असायचं, त्यामुळे आम्हाला नेहमी ते कठोर वाटायचे, परंतु तसे नव्हते. आणि कदाचित त्या काळचे ते कपल रिलेशनशिप म्हणता येतील तसे एक्सप्रेस नव्हते, परंतु त्यांची साथ बरीच चांगली लावली आणि आईने त्यांना पण चांगली साथ दिली, कारण आम्ही त्यांचं सगळं लहानपण बघितलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली 2016 ते आमचं एक छत्र हरवलं आणि त्यांच्या प्रेमाची एक मोठी गॉवी म्हणजे जेव्हा कावळा पिंडीला शिवत नव्हता त्यावेळेला फक्त मी जेव्हा म्हणलं की आम्ही आईची काळजी घेऊ, त्यावेळेला तो कावळा ठेवला. आणि काही वर्षी जर सांगता कळतात की त्याला किती काळजी होती जी आम्हाला कधी दिसली नाही कदाचित, पण त्याचा नेहमी आम्हाला आदर्श राहिला मेहनतीच्या बाबतीत आणि लोकांची नाती सांभाळण्याच्या बाबतीत. नेक्स्ट. आणि आईला बरीचशी चांगली साथ आमच्या सोसायटीमध्ये सिनियर सिटीजन्सचा विरंगुळा क्लब, हास्य क्लब परिवार जो आज इथे पण मोठ्या संख्येने उपस्थित आहे, त्यांच्याबरोबरी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये आईचा सहभाग असायचा, त्यांचा सहभाग असायचा. त्यामुळे त्यांचं एक एक्सटेन्शन असा परिवार असल्यामुळे आम्हाला बरीचशी काळजी आमची मिटली म्हणता येईल. आणि तिच्या रुटीनमध्ये तिच्या याच्यामध्ये त्यांना नेहमीच चांगला सहभाग मिळाला, त्याच्याबद्दल सगळ्या क्लबचा धन्यवाद. काही कामांना गडबडी शिक्षणाच्या चालमध्ये, परंतु आई फिट असल्यामुळे तिने आता बराच काही प्रवासाचा उपक्रम हाती घेतलेला असतो, त्यामुळे काही ग्रुप्स बरोबर टूर्स वगैरेवरती झाले. त्याच्यात तर काही आठवणी म्हणून एकत्र काही फोटोज आहेत. तर गाडी असो, ट्रेन असो, अगदी आम्ही गावी बैलगाडीने सुद्धा प्रवास केलेला आहे. आणि आता परदेशी पण काही टूर्स आई मध्ये आधी जमेल तसे करतेच. तर हे सगळे काही त्यातले काही मेमरीज आहेत.
शार्दूल सध्या फिनलंडला असल्यामुळे शार्दूल श्वेतावर तिथे असल्यामुळे युरोपच्या काही टूर तिच्या झाल्या चांगल्या आणि अजूनही ती चांगल्यापैकी चालून फिरू शकते आणि स्वतः एकटी सुद्धा वीणा वर्ल्ड वगैरे अशा काही काही टूर ऑपरेटर्स बरोबर जपान, मलेशिया, सिंगापूर वगैरे अशा काही काही ट्रिप्स त्यांनी कोविडपूर्वी केलेल्या आहेत. कोविड नंतर अजून सुरुवात व्हायची आहे. ते स्वरा जमलेली आहे पण आई अजून फ्रेश आहे. ते आम्ही पॅरिसमध्ये वर्साई पॅलेसला पूर्ण दिवसभर फिरल्यानंतरचा असं एक कॅन्डिड मुवमेंट असा होता. तर मुलं साधारणतः कंटाळतात त्यामुळे त्यांची काही चूक नाही आहे, सत्करीत आहे असा म्हणून काही प्रेम चांगली वाटली. सो आय थिंक दॅट्स अबाउट इट. थोडंफार काही काही गोष्टी एकत्रपणे सादर करायचा प्रयत्न केला आहे आणि आय होप सगळ्यांना आवडलं असेल. याच्यानंतर काही कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी माईक त्यांना देतो. हास्य परिवार हरिओम नगर म्हणून आम्ही सर्व हास्य परिवाराच्या वतीने मी जोशी त्यांना शुभेच्छा सांगतो 75 वर्षाचं आणि आज खास त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि शुभेच्छा करण्याकरता संपूर्ण हास्य परिवाराची आज उपस्थित आहे. तर आम्हाला एक 2 मनोगत व्यक्त करायचे आहेत तिथे आणि आम्हाला मनोगत व्यक्त करणारा त्या एवढ्या गडबडीमध्ये आम्हाला चान्स दिला त्याबद्दल मी सहयोगाचा आभारी आहे तिथे. तो आप बोलिए. तो दीपा अडवाणी जी कुछ प्रस्तुत करेंगे. स्मिता जी हमारे हास्य परिवार की एक बहुत मतलब पुरानी सदस्य है और उनका स्वभाव इतना मृदुल है और एकदम जैसे मैं कहती हूँ कि सादा जीवन उच्च विचार मैंने उन्हीं में देखा है. एकदम सादगी में रहना और विचारों में एकदम उच्चता और न किसी से लेना न किसी से देना, अपने कार्य में व्यस्त रहना, टाइम से उठना, टाइम से वॉक करना, टाइम से योगा पे जाना, टाइम से मंदिर जाना, वो सब मैंने इनकी जीवन शैली में देखा है और मैं कुछ 4 वर्ड उनके लिए लिखकर लाई हूँ, प्लीज सुनिएगा. फुर्सत में वो दिन आया होगा, खुदा की फुर्सत में दिन आया होगा जब उसने आप जैसे प्यारे इंसान को बनाया होगा. न जाने कौन सी दुआ कबूल हुई हमारी जो उसने आपसे हमको मिलाया होगा. थैंक यू. आज बड़ा ही मुबारक दिन है, आज बड़ा ही मुबारक दिन है. हमारी जोशी मैडम का 75वां जन्मदिन है. आज बड़ा ही मुबारक दिन है, हमारी जोशी मैडम का 75 जन्मदिन है. ये खूबसूरत सा चेहरा, ये खूबसूरत सा चेहरा यूं ही रहे खिलता. आप जैसा दोस्त है बड़ी मुश्किल से मिलता. हवाओं में परिजनों का प्यार हो, हवाओं में परिजनों का प्यार हो, दोस्तों की दोस्ती ही उपहार हो. महके जिंदगी यूं की, महके जिंदगी यूं की, आज ही बसंत हो और आज ही बहार हो. आपकी खुशियां बेशुमार हो. हास्य परिवार की ओर से जन्मदिन की करोड़ करोड़ बधाई हो. उजियारी हो अमावस की रात, हर दिन हो वसंत जैसा. उजियारी हो अमावस की रात, हर दिन हो वसंत जैसा. मिले सदा अपनों का साथ और पर्स में हो पैसा ही पैसा. दो तुम सबको मुस्कान, सबसे तुम्हें मुस्कान मिले. तुम्हें तुम्हारे सपनों का हर संभव मुकाम मिले. तुम्हारे इस जन्म दिवस पर प्रभु से करते हैं हम इतनी विनती, मिले तुम्हें इतने सारे उपहार कि कर न पाओ उसकी गिनती. बहुत बर्थडे की बहुत बहुत शुभेच्छा. और नंदा ठाकरे या सुविधाताईबद्दल त्यांचा मनोगत व्यक्त करते. स्मिता जोशी 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या कामातील प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की तुमचे वय 75ला पोहोचले आहे. आम्हाला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही आपला 75वा वाढदिवस देखील दारुण्याच्या स्फूर्ती आणि उत्साहाने साजरा करत आहात. आज मला तुमचा फक्त वाढदिवस साजरा नाही करायचा तर तुमच्यासारख्या लक्षणीय व्यक्तीचे जीवन साजरे करायचे आहे. या दशकात तुम्ही स्वतःचे व तुमच्या बरोबर असणाऱ्यांचे जीवन समृद्ध केले आहे. तुम्ही जीवन जसे आहे तसे स्वीकारले
आणि मग आपल्या ते बुद्धीने आणि प्रेमाने समृद्ध केले. तुमचा तो हा सकारात्मक दृष्टिकोन आहे तो तुमच्या हास्यासारखे संसर्गिक आहे. तुमची कळकळ, प्रेमळपणा आणि औदार्य खरेच उल्लेखनीय आहे. तुमच्याकडे बघून नेहमी एक गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे तिथं उत्साह लागतो. आणि हा उत्साह हा कधीही वयाप्रमाणे थकून येऊ नये. या विशेष कसोटीमध्ये तुम्ही स्वतःच्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे कटाक्ष टाकून बघावा आणि तुम्ही जे यश मिळाले आणि जे अनुभव तुम्हाला आले आणि यामधून तुम्ही कठोर अनुभव स्वतःला अजून प्रगल्भ करण्यासाठी वापरले आणि किती व्यक्तींना उभारणी दिली आहे ही आनंदाची शिदोरी त्यांना अजून बरेच दिवस उत्साही ठेवणार आहे. जोशी वहिनींच्या बद्दल सांगायचं म्हणजे त्या हास्य क्लबला नेहमी उपयोगी पडतात. कारण कोणाचंही काही चक्कर आली तर बीपी वगैरे बघायला त्या स्वतः धावत जातात घरी. बीपीचं मशीन घेऊन येतात आणि हे करतात. एक अजून गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या जैन साहेब इंदोरला गेले होते आणि त्यांची सूनबाई आजारी झाली तर त्यांनी तिथून फोन करून जोशीवहिनींना सांगितलं की माझी सून आजारी आहे तर तुम्ही जा तर त्या पटकन घेतात. म्हणजे हा एक त्यांच्याकडून गुण घेण्यासारखा आहे. दुसरा म्हणजे त्या इतक्या तरुण आणि उत्साही आहेत की आमचा नाटकाचा आमचा जो गप्पू आहे त्याच्यात आम्ही जातो, पाचमी जातो दरवेळेला आणि मधल्या याच्यात बटाटेवडे खायचे असतात तर त्याच्यात सगळ्यात आधी पळत जोशी वहिनी जातात. बाकी सगळ्या मसाल्यासारखे बसून असतो. तर हा एक अनुभव माझा आहे. हा शुभप्रसंग तुमच्या जीवन प्रवासातील एक सुगंधी फूल होऊन तुम्हाला खूप सारे प्रेम, आशीर्वाद आणि न संपणारा आनंद देऊ. तुम्हाला पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. बरोबर तुमच्या जीवनात फुलासारखा आनंद, राहो ओठांवर सुगंधासारखे हास्य. राहा तुम्ही नेहमी आनंदाने हसत. 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टाची. मराठी की लिखकर आई हूँ. आपणा शिवनेरीची श्रीमंती, आपणा शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तुळजा भवानी आपणास उद्दंड आयुष्य देवो. आपणास वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. यहाँ बैठ कर के ही बोलूंगा. जोशी मैडम जिस तरह से सक्रिय है, जिस तरह से उनके भीतर ऊर्जा है और जिस तरह से उनके चेहरे पे ताजगी है, हमें शर्म आती है बताते कि वो 75 वर्ष की है. वास्तव में वे अभी भी अपने कार्य व्यवहार, अपनी सेवा शुश्रूषा, सबके साथ मिलने की ललक, सबको प्रेम बांटने की उत्कर्षा, इन सबको देखते लगता है वे अभी भी चिर युवा हैं. जोशी ताई को मैं हमेशा हास्य परिवार की मदर टेरेसा कहता हूं और वो इसलिए कि जब भी हास्य परिवार पे कोई तकलीफ आई, किसी सदस्य पे कोई संकट आया, उन्हें जैसे ही याद किया इस तरह से उन्होंने सेवा शुश्रूषा की कि उस समय उन्होंने अपने आप को पूरा समर्पित कर दिया. जोशी ताई आप शतायु हो, आपका प्रेम सब पे बरसता रहे, आपके भीतर ये ऊर्जा सदैव बनी रहे, परमात्मा से हमारी प्रार्थना है. और हम इतने दिन साथ रहें कि खुद ईश्वर भी गिनना भूल जाए. बहुत बहुत धन्यवाद. तो दादा थे ना श्याम सुंदर दादा, तो दादा अनीता तू अनीता आ गई, बस वो मेरे आंखों में कानों में घुस रहा है. हॅलो,
सगळ्यांनी जरा 10-15 मिनिटं बसून घ्यावं प्लीज, विनंती. आता आईचा सगळ्यात धाकटा भाऊ श्री अजित पुरंदरे त्यांना एक मनोगत व्यक्त करायचं आहे. मान्यवर मोठ्यांसाठी नमस्कार, लहानांना आशीर्वाद. माझ्या वेड्या या बहिणीची वेडीची माया माझ्यासाठी फार लहान फॅमिली आहे. पुरंदरे म्हणजे आम्ही 3 भाऊ आणि ही एक वेडी बहीण. तिच्याबद्दल एक आधी गोष्ट सांगतो की आम्ही लहान फॅमिली मी म्हटलं, पण तिने ही एवढी मोठी फॅमिली गोळा केली आहे. ही कोणत्याही प्रकारे काही तयारी वगैरे न करता अचानक हे मनोगत व्यक्त करणार आहे. ते मनोगत म्हणजे एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. ही जी आता मी म्हटलं, वेड्या या बहिणीची वेडी ही माया. कदाचित माझ्या बऱ्याच चुका होतील या बोलण्या बिलण्यात, कारण मी कोणी वक्ता वगैरे असा काही राजकर्ता वगैरे काही नाही आहे, तर जरा ॲडजस्ट करून घ्या. गेल्या 5 वर्षापूर्वी साधारणपणे माझ्या या बहिणीने मला असं म्हटलं की अरे तू एवढा 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर वगैरे फिरतोयस, तर का नाही यांच्याकडे जाऊन येथे एवढे सगळे भाचे पुतणे वगैरे आज कोण कोण कुठे कुठे आहेत जगात. तर त्यावेळेस तिला मी सांगितलं की म्हटलं माझी ही वैयक्तिक कपॅसिटी नाही आहे आर्थिकदृष्ट्या. हा पहिला मुद्दा. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की मी भारतात जेवढा फिरलोय त्याच्यातही अजून एवढं शिल्लक आहे फिरायला की ते सुद्धा माझ्या त्याने होईल की नाही मला माहीत नाही, आणि मी परदेशात जाऊन काय फिरू. आणि तिसरी गोष्ट अशी की म्हटलं अगं तू मला सांगितलंस याच्यात मला खूप काही मिळालं, पण त्याच्याही पेक्षा जेव्हा माझे भाचे पुतणे जेव्हा मला म्हणतील तर तो माझा जास्त भाग्याचा दिवस आहे. एनिवे, तर हे तिला कुठेतरी लागलं असेल किंवा काहीतरी. आणि तिने गेल्या 6 महिन्यापूर्वी अचानक मला सांगितलं की अरे असं असं मी ते तुझं तिकीट वगैरे काढलंय आणि तुला युरोपला जायचं आहे, तर तू मार्चमध्ये विजा इंटरव्ह्यूला वगैरे ये. तरी सुद्धा तिला मी परत एकदा सांगितलं अगं नाही, माझी तयारी नाही तेवढी. पण तिने ते काही ऐकलं नाही आणि सगळी प्रोसेस पुढे चालू झाली वगैरे वगैरे. इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं, ते भाज्या पुतण्यांचे वगैरे हे सगळं झालं. आणि आज अशी वेळ आली की आता उद्या परवा जायचंय. कल्पना करा की कोणतीही माझी कपॅसिटी नसताना ही माझी बहीण एवढं माझ्यासाठी करते, मग मी हिला वेडी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. आणि एवढंच नाही, याच्या पुढची गोष्ट तुम्हाला बरेच जण कदाचित तिच्या मुलांना माहिती आहे की नाही वगैरे माहीत नाही, पण तुम्हाला सगळ्यांना निश्चित सांगतो की हिने माझ्या आयुष्यात संसारातल्या वगैरे ह्या काही अडचणीच्या वेळेस मला आर्थिक वगैरेही मदत केली. आणि ही मदत अशी चोरी चुटकी वगैरे नाही, तर आपल्या शामरावांना सांगून वगैरे आणि आजच्याही घडीला आपल्या मुलांना वगैरे सांगून मला सगळी मदत केलेली आहे. त्यामुळे मला इथं खरोखरच कौतुक तर खूप आहे. तर ह्या सगळ्या युरोपच्या टूरच्या खर्चाचा वगैरे विचार करता जेव्हा मी ते तिकीटच बघितलं तर ते लाखात आहे. ठीक आहे, मी आज कदाचित आणखी काही काळात म्हणजे अगदी लगेच जरी 1 लाखभर 2 लाख खर्च तिकीट परत नाही केले तरी सवडीने करीन. पण हे जे काही तिने मला दिलेलं आहे आपलेपणा, हा मी आयुष्यात प्रेम कधीच तिथे परत करू शकलो नाही. बोलायला बऱ्याच गोष्टी असतात, पण असं इतक्या उपस्थित लोकांचा वेळ वाया घालवणं जास्त योग्य नाही वाटत. त्यामुळे मी लवकरच माझे हे 2 शब्द संपवतो आणि तुमची क्षमा मागतो.
तर यापुढे थोडंसं लाईट करमणूक करूयात. इमोशनल आहेतच गोष्टी भरपूर, सगळ्याला काही ना काहीतरी आठवणी असतात आणि सगळ्यांना काही बोलायचं असेलच. पण आपल्याकडे एक म्हणतात तसं उभरता कलाकार आणि चाइल्ड प्रॉडिजी म्हणून आम्ही त्याला कौतुकाने म्हणतोच. तर माझा भाचा निलय देशात जाईल, तर तुम्हाला तुमच्याकडून दिसतोय का? तो आहे लहान, कीर्ती लहान, कीर्ती महान आणि मूर्ती लहान असं जरी असलं तरी भयंकर टॅलेंटेड आहे. तो गाणी म्हणतो, काही समालोचन वगैरे पण करतो, पाठ करून वगैरे, आणि एका टेकमध्ये काही त्याचे व्हिडिओ सुद्धा त्याच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. उत्कृष्ट चेस खेळतो. आत्ता या वयात सुद्धा तो चेसच्या टुर्नामेंट्स वगैरेमध्ये पार्टिसिपेट करतो आणि कधी थकलेला नसतो, कायम एनर्जी असतेच असते. सो आता तो काही गोष्टी सादर करणार आहे. त्यांनी तयारी केली आहे. त्याच्या आईवडिलांची त्याला जबरदस्त साथ आहे. त्याची आजी संगीत विशारद आहे आणि आजोबाई संगीत विशारद होतेच. त्यामुळे तो एक वारसा या वयापासून तो पुढे चालवतो आहे, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. तर निलय द आर्टिस्ट.
केलंय मस्त मस्त. आणि प्लीज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टॅलेंटला थोडंसं एनकरेज करा. आता तो अभ्यासही करतो, अभ्यासही तेवढा चांगला आहे, त्यामुळे याच्यावरती फुल फ्लेज लक्ष नाही आहे. आई वडिलांचं त्याच्या अभ्यासाकडे पण लक्ष आहे, त्यामुळे एनकरेजमेंट करताच फक्त थोडीशी जाहिरात केली आपल्या या क्लोज ग्रुपमध्ये. माझ्या खास मित्राचा आणि मेहुणीचा मुलगा म्हणजे साडू आणि मेहुणीचा मुलगा अरेमन ठाकूर देसाई, तो गिटारवरती सोलो परफॉर्मन्स करणार आहे. अरेमन. तर आज मी 2 गाणी आहेत, ते मी स्वतः लिहिली आणि कंपोज केलेली आहेत. तर पहिल्याचं नाव आहे उलझन, सगळे हिंदीमध्ये त्यांनी अगर जस्ट लापता थम सा गया, धुंधला सब लग रहा है ये बातें, क्यों रुलाते आँखों की ये मुलाकातें, कहती है मुझसे क्यों उलझन है ये, कैसे ये बताऊं तुझे, क्यों तू ही नहीं ख्वाबों में, कैसे ये बताऊं तुझे, उलझन है ये ना समझ है ये, क्या चाहता है ये दिल, रुकना चाहता क्यों नहीं ये भला, क्यों नहीं ये भला, ना पता तेरा पता, दिल को है ये पूरा पता, उस गली जाना था पर ये दिल मेरा माने ना, क्यों ये बातें है रुलाते, आँखों की ये मुलाकातें, कहती है मुझसे क्यों उलझन है ये, कैसे ये बताऊं तुझे, क्यों तू ही नहीं ख्वाबों में, कैसे ये बताऊं तुझे, उलझन है ये. आत्ताच लिहिलेलं आहे ते. तर खिड़कियों से बाहर झांकूं, पूरा दिन बस ये मैं करूं, क्या दिखेगा कुछ भी मैं ना जानूं, तेरा मेरा ये अफसाना है कहाँ, तुझको मैं ढूंढूं, तू है कहाँ, दूर तू कहीं ये पास मेरे बता, पूछती तू है ये ऐसा क्यों है, क्यों ना मिले ये धुन है कहाँ, कुछ ऐसी कहानी ये बातें नुमानी, क्यों रास्ते ये खाली है यहाँ, है यहाँ, है यहाँ.
थँक्यू. पण आज मोस्टली सिनियर्स जास्ती आहेत, म्हणजे नावाला सिनियर आहेत, आमच्यापेक्षा यंग आहेत, तर त्यांना त्यांच्या यूथ एरामधलं कनेक्ट होईल मे बी, असं मी गाणं सिलेक्ट केलं. सो माझी मुलं आणि माझे सगळे भाचे भाची, सॉरी तुम्हाला बोर झालं तर बोर व्हा. पिया तो से नैना लगे जाने क्या हो अभी आगे. आणि माझे सर्व परिवार, हास्य परिवार आणि सर्व नातेवाईक होतं. आपण सगळं आला आणि त्याबद्दल मी आपले आभारी आहे आणि धन्यवाद. आणि असंच आमच्याबद्दल प्रेम असू दे हे केलं होतं.